हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी राहुल सर, युअर मॅनेजमेंट एज्युकेटर, ग्लोबल ऑनलाईन मराठीवर तुमचं हार्दिक स्वागत करतो. आजच्या लेक्चरमध्ये आपण डिस्कस करणार आहे इंटरनॅशनल बिझनेसचा एक महत्वाचा टॉपिक, दॅट इज बॅलन्स ऑफ पेमेंट. ठीक आहे, तर व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुमच्यासाठी एक महत्वाची सूचना की कंप्लीट कोर्स ऑन मॅनेजमेंट फॉर एम एस सेट 2022 ग्लोबल ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर ऑलरेडी सुरू आहे. या कोर्समध्ये आपण जवळजवळ 4 युनिट्सला ऑलरेडी खतम केला आहे. तर हा कोर्स तुम्ही घ्या, हा तुमच्यासाठी खूप फायदेशीर राहील. हा कोर्स घ्यायला तुम्हाला ग्लोबल ऑनलाईन ॲपला डाउनलोड करायचं आहे आणि त्याच्यात आपले जे फुल सिलेबसचे नोट्स आहे पूर्णपणे 10 युनिटचे ते मिळतील, मॉक टेस्ट मिळतील, PYQs उपलब्ध राहतील 2015 ते 2021 पर्यंत आणि फुल सिलेबसचे व्हिडिओ लेक्चर सुद्धा उपलब्ध राहतील. हा जर कोर्स घेता तर याच्या सगळ्यात मोठी विशेषता म्हणजे याच्यासोबत तुम्हाला पेपर 1 पूर्णपणे फ्री भेटेल. याच्यात 50 मॉक टेस्ट, फुल सिलेबसचे नोट्स, व्हिडिओ लेक्चर्स आणि PYQs आणि प्रॅक्टिस MCQ च्या PDF उपलब्ध राहतील. कोर्सची फी आहे फक्त 7,000 रुपये. बॅचला जॉईन करण्यासाठी आणि कोर्स संबंधित काही क्वेरी असेल तर ते विचारण्यासाठी तुम्ही खाली दिलेल्या नंबरला व्हॉट्सअपच्या माध्यमातून कव्हर करू शकता. ठीक आहे, तर आजच्या लेक्चरमध्ये आपण डिस्कस करणार आहे कन्सेप्ट ऑफ बॅलन्स ऑफ पेमेंट. हा कन्सेप्ट खूप महत्वाचा आहे. याच्यातनं एक क्वेश्चन तरी आपल्या एक्झाम मध्ये विचारला जातो. ठीक आहे, चला सगळ्यात पहिले मी तुम्हाला याचे काही बेसिक्स सांगून देतो, कारण हा कन्सेप्ट जो आहे तो थोडा अकाउंटिंगची मेथड होत आहे, म्हणून याचे आणि दोन्ही टर्मिनॉलॉजीज आहे, जसं बॅलन्स ऑफ ट्रेड आहे आणि बॅलन्स ऑफ पेमेंट आहे, याच्यातलं अंतर समजणं फार गरजेचं आहे. तर याच्यात काय आहे, याच्यात आपण मोठा कोण आहे, याच्यात मोठा आहे बॅलन्स ऑफ पेमेंट, BOP जो असतो हा ब्रॉडर टर्म आहे आणि जो BOT असतो तो BOPचाच भाग असतो. ठीक आहे, ही एक महत्वाची लाईन लक्षात ठेवायची. तर बॅलन्स ऑफ ट्रेड म्हणजे काय की इट रिफर्स टू द डिफरन्स बिटवीन द एक्सपोर्ट्स अँड इम्पोर्ट्स ऑफ विजिबल आयटम्स. म्हणजे जे दिसणारे आयटम्स आहे त्याचं जेव्हा आपण इम्पोर्ट आणि एक्सपोर्ट करतो त्याच्या अंतराला आपण बॅलन्स ऑफ ट्रेड म्हणतो. मग बॅलन्स ऑफ पेमेंट काय असतो? बॅलन्स ऑफ पेमेंट जो असतो तो एक अकाउंटिंग स्टेटमेंट असतो, जसं फायनान्शियल स्टेटमेंट्स असतात ना, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, मग बॅलन्स शीट वगैरे, तसा हा काय असतो, तशी ही एक अकाउंटिंग स्टेटमेंट असते. ती काय दाखवते आपल्याला की आपले जे इकॉनॉमिक ट्रान्झॅक्शन्स आहे ऑफ अ रेसिडेंट विथ द रेस्ट ऑफ द वर्ल्ड, म्हणजे एका देशाच्या माणसांनी पूर्ण जगासोबत किती ट्रान्झॅक्शन, किती प्रकारचे व्यवहार केले आहे, ते सगळे एका पर्टिक्युलर पिरियड मध्ये, जसं अकाउंटिंग पिरियड असतो की नाही 1 एप्रिल ते 31 मार्च, ते तसाच एका पर्टिक्युलर इयर मध्ये किती तुम्ही इंटरनॅशनल ट्रान्झॅक्शन्स केले आहे एका पर्टिक्युलर पर्सननी, हे आपण बॅलन्स ऑफ पेमेंट मध्ये पाहतो. मग कंपोनेंट्स काय आहे की इट इन्क्लूड्स विजिबल आयटम्स, म्हणजे बॅलन्स ऑफ ट्रेड आहे त्याच्यात फक्त विजिबल आयटम्स येतात, आणि जो बॅलन्स ऑफ पेमेंट आहे त्याच्यात विजिबली येतात, इनविजिबली येतात, युनिलॅटरल ट्रान्सफर्स आणि कॅपिटल ट्रान्सफर सुद्धा येतात. सगळ्या टाईपचे जे जितके ट्रान्सफर्स आहे, जसं दिसणारे, न दिसणारे, मग कॅपिटल नेचरचे आणि युनिलॅटरल ट्रान्सफर हे येतात. नंतर कॅपिटल ट्रान्झॅक्शन बॅलन्स ऑफ ट्रेड मध्ये रेकॉर्ड होत नाही, म्हणजे इट डज नॉट इन्क्लूड द, आणि जे बॅलन्स ऑफ पेमेंट आहे, बॅलन्स ऑफ पेमेंट मध्ये कॅपिटल ट्रान्झॅक्शनला इन्क्लूड केलं जातं. ठीक आहे, मग स्कोप जो आहे तो बॅलन्स ऑफ ट्रेडचा खूप नॅरो स्कोप असतो, आणि जो बॅलन्स ऑफ पेमेंट आहे त्याचा खूप जास्ती स्कोप असतो. मग सेटलमेंट जो आहे, द निगेटिव्ह बॅलन्स इन बॅलन्स ऑफ ट्रेड कॅन बी सेट ऑफ इन BOP अकाउंट. म्हणजे याचा 5व्या पॉईंटचा अर्थ काय की जर तुमचा बॅलन्स निगेटिव्ह असेल, म्हणजे जर दोन्हीकडे सारखा येत नसेल, तर तुम्ही काय करता की तो बॅलन्स ऑफ ट्रेडचा जो बॅलन्स आहे त्याला बॅलन्स ऑफ पेमेंट सोबत ऍडजस्ट करू शकता. पण बॅलन्स ऑफ पेमेंट मध्ये काय होतं की द निगेटिव्ह बॅलन्स ऑफ BOP कॅन नेव्हर बी सेट ऑफ अगेन्स्ट द पॉझिटिव्ह बॅलन्स ऑफ ट्रेड अकाउंट. म्हणजे याच्यात त्यांनी पूर्णपणे अपोजिट म्हटलंय की जर तुमचा BOPचा बॅलन्स निगेटिव्ह आला तर त्याला तुम्ही बॅलन्स ऑफ ट्रेड सोबत कदापि शेअर ऍडजस्ट करू नाही शकत. ठीक आहे,
नंतर हे दोन महत्वाचे अकाउंट्स येतात, करंट अकाउंट आणि कॅपिटल अकाउंट. हे दोन अकाउंट जे आहे हे आपल्या बॅलन्स ऑफ पेमेंट मध्ये येतात. ठीक आहे. तर करंट अकाउंट जो असतो तो कंपॅरेटिव्हली जो विजिबल आयटम्स आहेत त्यांना घेतो, आणि नंतर कॅपिटल अकाउंट जो आहे तो सगळे जे लॉंग टर्म ट्रान्झॅक्शन्स असतात, करंट अकाउंट मध्ये काय जे शॉर्ट टर्म ट्रान्झॅक्शन्स असतात ते येतात, आणि जो कॅपिटल अकाउंट आहे त्याच्यात लॉंग टर्म ट्रान्झॅक्शन्स रेकॉर्ड केल्या जातात. ठीक आहे. आता हा एक महत्वाचा चार्ट आहे जिथून आपल्या पेपरमध्ये क्वेश्चन बनतो. तर करंट अकाउंट मध्ये काय काय येतं, करंट अकाउंट मोस्टली 3 भागांमध्ये विभाजित असतो. एक तर ट्रेड इन गुड्स, मग ट्रेड इन सर्व्हिसेस आणि ट्रान्सफर पेमेंट. जितक्या प्रकारचे ट्रान्सफर पेमेंट करतो आपण ते. तर मग ट्रान्सफर ऑफ ट्रेड इन गुड्स, गुड्स मध्ये काय काय येतं, एक्सपोर्ट ऑफ गुड्स, इम्पोर्ट ऑफ गुड्स. मग नंतर सर्व्हिसेस मध्ये काय येतं की नेट फॅक्टर इन्कम, नेट फॅक्टर इन्कम जी असते ती सर्व्हिसेस मध्ये येते, आणि नंतर नेट नॉन फॅक्टर इन्कम जी आहे ती सुद्धा ट्रेड इन सर्व्हिसेस मध्ये येते. आणि याच्यात काय काय येतं ट्रेड इन नॉन फॅक्टर इन्कम मध्ये, त्याचं शिपिंग, बँकिंग, इन्शुरन्स, टुरिझम, सॉफ्टवेअर सर्व्हिसेस एक्सेट्रा. नंतर जी नेट फॅक्टर इन्कम असते याच्यात काय येतं की याच्यात दोन टाईपच्या इन्कम्स येतात. एक तर नेट इन्कम फ्रॉम कंपेन्सेशन ऑफ एम्प्लॉईज, म्हणजे जे एम्प्लॉईला कंपेन्सेशन दिलं जातं, सांगितलं होतं ना एचआर मध्ये, कंपेन्सेशन म्हणजे जो ओव्हरऑल पगार जो असतो त्याला आपण कंपेन्सेशन म्हणतो. तर त्याला तो इन्क्लूड केला जातो. आणि जो नेट इन्व्हेस्टमेंट इन्कम असतो, जो नेट इन्व्हेस्टमेंट इन्कम असतो त्याला आपण याच्यात नेट फॅक्टर इन्कम मध्ये इन्क्लूड करतो. नेट फॅक्टर इन्कम कशाचा भाग आहे, ट्रेड इन सर्व्हिसेसचा भाग आहे. नंतर ट्रान्सफर पेमेंट, जितकेही ट्रान्सफर पेमेंट असतात, जसं कन्सिस्ट ऑफ गिफ्ट, रिमेल्टीज आणि गुड्स, ग्रँट्स, म्हणजे जेवढे गिफ्ट दिले जातात, ग्रँट्स दिले जातात, त्याला आपण ट्रान्सफर पेमेंट मध्ये कन्सिडर करतो. हा चार्ट फार महत्वाचा आहे. एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूनी कोणतं कशात येतं हे आपल्याला लक्षात असलं पाहिजे. ठीक आहे. नंतर येते कंपोनेंट्स ऑफ कॅपिटल अकाउंट. कॅपिटल अकाउंटचे काय कंपोनेंट्स असतात हे सुद्धा आपल्याला माहित असलं पाहिजे. तर कॅपिटल अकाउंट मध्ये 3 भाग असतात, जसं पण हे वेगळे वेगळे आहे. एक तर येते इन्व्हेस्टमेंट, इन्व्हेस्टमेंट नंतर एक्सटर्नल बॉरोइंग्स म्हणजे उधारी वगैरे जे आपण बाहेरून घेतो ते, आणि नंतर एक्सटर्नल असिस्टन्स म्हणजे जे आपण असिस्टन्स घेतो, मदत घेतो, त्याला आपण असिस्टन्स म्हणतो. तर या 3 गोष्टी ज्या आहे या कॅपिटल अकाउंट मध्ये कन्सिडर केल्या जातात. मग इन्व्हेस्टमेंट जे असतात त्या इन्व्हेस्टमेंट जे आहे ते 2 प्रकारचे असतात. एक तर डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट आणि पोर्टफोलिओ इन्व्हेस्टमेंट. मग डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट जे असतं त्या उदाहरणापुरते जसं FDI आहे, फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट असते, इक्विटी कॅपिटल जे आपण रिइन्व्हेस्ट करतो, रिइन्व्हेस्टेड रिटेन अर्निंग्स वगैरे जे याला म्हणतात, ते सगळे डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट मधचा पार्ट येतो. मग पोर्टफोलिओ इन्व्हेस्टमेंट मध्ये काय येतं, जसं फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टमेंट आहे, ऑफशोर फंड्स आहे, यांना आपण पोर्टफोलिओ इन्व्हेस्टमेंट मध्ये कन्सिडर करतो. नंतर एक्सटर्नल बॉरोइंग्स मध्ये काय येतं, एक्सटर्नल बॉरोइंग्स जो आहे त्याच्यात एक्सटर्नल कमर्शियल बॉरोइंग्स येतात, आणि शॉर्ट टर्म डेट जो आहे हे आपण एक्सटर्नल बॉरोइंग मध्ये दाखवतो. आणि नंतर जेव्हा आपण एक्सटर्नल असिस्टन्स कडे जातो तर याच्यात काय येतं की जे आपल्याला गव्हर्नमेंटच्या कडनं एड मिळतं, आणि प्लस इंटर गव्हर्नमेंटल, मल्टीलॅटरल आणि बायलॅटरल लोन्स आहे. इंटर गव्हर्नमेंटल इन्स्टिट्यूशन्स कडनं जे आपल्याला मल्टीलॅटरल आणि बायलॅटरल लोन मिळतं हे आपण एक्सटर्नल असिस्टन्स मध्ये दाखवतो. ठीक आहे. चला, तर हा पूर्ण एक चार्ट आहे जो बॅलन्स ऑफ पेमेंटचा ओव्हरव्ह्यू देतो. म्हणजे हा जस्ट इट असा बॅलन्स ऑफ पेमेंटचा स्टेटमेंट, अकाउंटिंग स्टेटमेंट जो आहे तो असा तयार केला जातो. क्रेडिट टर्म्स असतात ज्याला आपण रिसिप्ट म्हणतो, आणि जे आपले पेमेंट्स असतात त्याला आपण डेबिट म्हणतो. हे तर अकाउंटिंग मध्ये आपण वाचलंच असेल. त्याला 2 भागात डिवाइड केलं जातं, जसं करंट अकाउंट आणि कॅपिटल अकाउंट. तर करंट अकाउंट मध्ये काय काय येतं, जसं मर्चेंडाईज आहे, मग सर्व्हिसेस आहे, इन्व्हेस्टमेंट इन्कम आहे, आणि युनिलॅटरल रिसिप्ट जे आहे हे आपण डेबिट साईडला दाखवतो. तर तशाच याचे जे पेमेंट्स आहे हे आपण इम्पोर्ट्स, जितकेही इम्पोर्ट्स होतील ते आपल्याकडनं डेबिट होतील, आणि जेवढेही आपले आपण जे एक्सपोर्ट करू त्याला ऍज अ एक्सपोर्ट म्हणून आपण रेकॉर्ड करू. ठीक आहे. आणि जितकेही लॉंग टर्म नेचरच्या ट्रान्झॅक्शन्स आहे त्याला आपण कॅपिटल अकाउंट मध्ये रेकॉर्ड करू. ठीक आहे. आणि नंतर आपल्याला सगळ्यात शेवटी जो आहे तो याचा बॅलन्सिंग करायचा आहे. ठीक आहे. दोन्हीकडचं जे बॅलन्स आहे ते सारखं आलं पाहिजे. जसं 1000 रुपये खाली इथे सारखं आलंय ना, तर हे आपल्याला असं सारखं आलं पाहिजे. ठीक आहे. चला, आता आपण क्वेश्चन्स पाहू. अरे, हा क्वेश्चन नंबर 7 आला, सॉरी. हा क्वेश्चन नंबर 1 आहे, चुकून
टायपिंग मिस्टेक आहे. दिस इज क्वेश्चन नंबर 1. तर क्वेश्चन नंबर 1 काय म्हणतो, an accounting statement that provides a systematic record of all the economic transactions between the residents of the country and rest of the world is dash. ऑप्शन ए बॅलन्स ऑफ पेमेंट, ऑप्शन बी बॅलन्स ऑफ ट्रेड, ऑप्शन सी गव्हर्नमेंट बजेट आणि ऑप्शन डी नन ऑफ द अबव. आता हा क्वेश्चन चुकवू नका रे वा, आताच शिकवलेला आहे पूर्ण कन्सेप्ट. तर याच्यात आपला आन्सर आहे ऑप्शन नंबर ए बॅलन्स ऑफ पेमेंट. बॅलन्स ऑफ पेमेंट जो आहे तो जो आहे एक सिस्टमॅटिक रेकॉर्ड असतो की एका माणसं पर्टिक्युलर रेसिडेंटनी पूर्ण जगासोबत काय काय व्यवहार केले. नंतर बॅलन्स ऑफ ट्रेड जो आहे तो बॅलन्स ऑफ पेमेंटचाच भाग असतो, तो फक्त एक्सपोर्ट इम्पोर्ट ऑफ गुड्सला रेकॉर्ड करतो. ठीक आहे. नंतर गव्हर्नमेंट बजेट, गव्हर्नमेंट जे बजेट बनवतो दरवर्षी त्याला आपण गव्हर्नमेंट बजेट म्हणतो आणि हे नन ऑफ दिस याला तर पाहायची गरज नाही. तर आपलं जे करेक्ट आन्सर आहे तो आपला ऑप्शन नंबर ए बॅलन्स ऑफ पेमेंट आहे. ठीक आहे. नंतर येतो आपला क्वेश्चन नंबर 2. द कॅटेगरीज ऑफ द ट्रान्झॅक्शन्स दॅट आर इन्क्लुडेड इन द कॅपिटल अकाउंट ऑफ बॅलन्स ऑफ पेमेंट आर. म्हणजे असे कोणते कॅटेगरी असते तर जे आपण बॅलन्स ऑफ पेमेंट मध्ये इन्क्लूड करतो त्या कोणत्या कॅटेगरीज असतात. तर ऑप्शन ए आहे इन्व्हेस्टमेंट फ्रॉम अँड टू अब्रॉड. नंतर सेकंड आहे बॉरोइंग्स अँड लेंडिंग्स फ्रॉम अँड टू अब्रॉड. नंतर चेंजेस इन फॉरेन एक्सचेंज रिझर्व्ह आणि ऑप्शन डी ऑल ऑफ द अबव. आय होप आपल्याला जमला असेल. तर या ज्या तिन्ही प्रकारच्या ट्रान्झॅक्शन्स आहे, इन्व्हेस्टमेंट म्हणजे आपण आता मागे दाखवलं की जितक्या प्रकारच्या आपल्या एफडीआय FII जे आपण करतो, जे आपल्याकडेही होतात आणि आपणही करतो आणि आपल्याकडेही होतात, तर याला आपण रेकॉर्ड करतो बॅलन्स ऑफ पेमेंट मध्ये. नंतर बॉरोइंग्स अँड लेंडिंग्स फ्रॉम द अब्रॉड, फ्रॉम अँड टू अब्रॉड म्हणजे आपण जितकं उधारी वगैरे घेतो आणि देतो ते सुद्धा रेकॉर्ड करतो. नंतर फॉरेन एक्सचेंज रिझर्व्ह मध्ये जे चेंजेस होतात ते सुद्धा बॅलन्स ऑफ पेमेंट मध्ये रेकॉर्ड केल्या जातात. ठीक आहे. तर आपला करेक्ट आन्सर ऑल ऑफ द अबव झालं. ठीक आहे. मग आता याच्यातनं करेक्ट स्टेटमेंट आपल्याला निवडायची आहे. ऑप्शन नंबर ए आहे बॅलन्स ऑफ ट्रेड इज अ कंपोनेंट ऑफ द कॅपिटल अकाउंट ऑफ बॅलन्स ऑफ पेमेंट. नंतर ऑप्शन बी आहे फ्लोटिंग एक्सचेंज रेट इज यूज टू स्टेबलाइज द प्राइस ऑफ फॉरेन करन्सी. मग ऑप्शन सी आहे इन्क्रीज इन सप्लाय फॉरेन एक्सचेंज रिझल्ट फॉल इन प्राइस. आणि ऑप्शन डी आहे राइज इन द एक्सचेंज रेट लीड्स टू द रिव्हॅल्युएशन ऑफ करन्सी. ठीक आहे. आय होप आपल्याला जमला असेल. तर यांनी ऑप्शन नंबर ए काय म्हटलं की बॅलन्स ऑफ ट्रेड इज अ कंपोनेंट ऑफ द कॅपिटल अकाउंट ऑफ बॅलन्स ऑफ पेमेंट. बॅलन्स ऑफ पेमेंट जो आहे तो बॅलन्स ऑफ ट्रेड आहे तो कंपोनेंट असतो, पण कशाचा कंपोनेंट असतो, तो बॅलन्स ऑफ पेमेंटचा कंपोनेंट असतो, ना की कॅपिटल अकाउंट ऑफ बॅलन्स ऑफ पेमेंट. ते तर आपली चुकली. नंतर फ्लोटिंग एक्सचेंज रेट इज यूज टू स्टेबलाइज द प्राइस ऑफ फॉरेन करन्सी. म्हणजे जो फ्लोटिंग एक्सचेंज असतो त्याला वापरलं जातं प्राइसला, फॉरेन करन्सीला एक्सचेंज स्टेबलाइज करण्यासाठी. तर ही सुद्धा चुकीची आहे. नंतर ऑप्शन सी काय आहे की इन्क्रीज इन द सप्लाय ऑफ फॉरेन एक्सचेंज रिझल्ट इन द फॉरेन प्राइस. म्हणजे जसं जसं आपल्याकडे फॉरेन एक्सचेंज वाढेल तसं सप्लाय वाढेल तसं तसं काय होईल, त्याच्या किमत्या कमी होतील. तर ही स्टेटमेंट जी आहे ही अगदी बरोबर आहे, कारण सी स्टेटमेंट जी आहे ती राईट आहे. पण डी काय म्हटलंय, डी नी म्हटलंय की राईज इन एक्सचेंज रेट लीड्स टू द रिव्हॅल्युएशन ऑफ करन्सी. म्हणजे तुम्ही काय याचं म्हणणं काय आहे की जे एक्सचेंज रेट वाढतील त्याला आपण काय करू, त्याच्यासाठी आपण करन्सीला रिव्हॅल्युएट करू. असं काही पद्धतीने असं काही होत नाही. म्हणजे एक्सचेंज रेट जर वाढले तर त्यांनी काय होईल, त्यांनी महागाई वाढेल, पण रिव्हॅल्युएशन ऑफ करन्सी असं नाही होत. तर ऑप्शन सी जो आहे तो आपला राईट आन्सर आहे. मग क्वेश्चन नंबर 4 पाहू आपण. बॅलन्स ऑन इनविजिबल गुड्स, बॅलन्स फॉर इनविजिबल ट्रेड इज इक्वल टू. तर ऑप्शन नंबर ए एक्सपोर्ट गुड मायनस इम्पोर्ट ऑफ गुड्स. नंतर ऑप्शन बी एक्सपोर्ट ऑफ सर्व्हिसेस मायनस इम्पोर्ट ऑफ सर्व्हिसेस. ऑप्शन सी इम्पोर्ट ऑफ गुड्स मायनस एक्सपोर्ट ऑफ गुड्स. आणि ऑप्शन डी आहे एक्सपोर्ट ऑफ सर्व्हिसेस मायनस एक्सपोर्ट ऑफ गुड्स. तर याच्यात आपल्याला काय सांगायचं होतं
की याच्यात आपल्याला सांगायचं जे इनविजिबल ट्रेड आहे ते कसं कॅल्क्युलेट केलं, त्याचा बॅलन्स कसा कॅल्क्युलेट केला जातं. तर एक्सपोर्ट ऑफ गुड्स मायनस इम्पोर्ट ऑफ गुड्स हे तर आपलं गेलं, कारण आपण गुड्सला तर पाहू शकतो ना. तर ऑप्शन नंबर ए तर रॉंग आहे. मग ऑप्शन बी एक्सपोर्ट ऑफ सर्व्हिसेस मायनस इम्पोर्ट ऑफ सर्व्हिस. सर्व्हिस ही इनविजिबल असते, तुम्हाला इनटँजिबल मार्केटिंग मध्ये कॅरेक्टरिस्टिक्स सांगितलं होतं, तर हा ऑप्शन आपला राईट आहे. मग ऑप्शन सी काय, एक्सपोर्ट ऑफ गुड्स मायनस इम्पोर्ट ऑफ गुड्स मायनस एक्सपोर्ट ऑफ गुड्स, हे इनकरेक्ट. आणि ऑप्शन डी जो आहे इम्पोर्ट ऑफ सर्व्हिसेस मायनस एक्सपोर्ट ऑफ गुड्स, हे सुद्धा इनकरेक्ट आहे. ठीक, कारण दोन्ही गोष्टी एकाकडे गुड्स एकाकडे सर्व्हिस असं नाही चालणार, दोन्हीकडे सारख्या गोष्टी असल्या पाहिजे. ऑप्शन बी जो आहे तो आपला राईट आन्सर आहे. ठीक आहे. मग नेक्स्ट क्वेश्चन पाहू आपण. ट्रेड डेफिसिट रिफर्स टू द सिच्युएशन वेअर. ट्रेड डेफिसिट ला कुठे असतो हे आपल्याला सांगायचं आहे. ऑप्शन ए आहे एक्सपोर्ट ऑफ गुड इज मोर दॅन द इम्पोर्ट ऑफ गुड्स. मग ऑप्शन बी आहे एक्सपोर्ट ऑफ गुड इज लेस दॅन द इम्पोर्ट ऑफ गुड्स. मग ऑप्शन सी आहे एक्सपोर्ट ऑफ सर्व्हिसेस इज मोर दॅन द इम्पोर्ट ऑफ सर्व्हिसेस. आणि एक्सपोर्ट ऑफ सर्व्हिसेस इज लेस दॅन द इम्पोर्ट ऑफ सर्व्हिसेस. आय होप आपल्याला जमला असेल. तर आपण जेव्हा ट्रेड डेफिसिट म्हणजे काय, की तुमचा जो बॅलन्स आहे तो बॅलन्स होऊन नाही राहिला. बॅलन्स जो आहे तो व्हायला पाहिजे, दोन्ही साईड इक्वल यायला पाहिजे. डेबिट इज इक्वल टू क्रेडिट असं जेव्हा नाही होत तेव्हा आपण त्याला डेफिसिट म्हणतो. जेव्हा असं अंतर आपल्याकडे बॅलन्स उरतो आणि तो अंतर कमी असतो त्याला आपण डेफिसिट म्हणतो. ठीक आहे. तर एक्सपोर्ट जो आहे एक्सपोर्ट ऑफ गुड इज मोर दॅन द इम्पोर्ट ऑफ गुड्स, तर हे काय, हे डेफिसिट नाही आहे. ऑप्शन ए जो आहे तो काय सांगून राहिला, तो सरप्लस सांगून राहिला आपल्याला. कारण एक्सपोर्ट तर तुमचा जास्ती आहे ना, एक्सपोर्ट जेव्हा जास्ती होईल तेव्हा तुमची सरप्लस राहील आणि इम्पोर्ट जेव्हा जास्ती होईल तेव्हा तुमची डेफिसिट राहील. ठीक आहे. तर इम्पोर्ट ऑफ गुड्स इज लेस दॅन द इम्पोर्ट ऑफ गुड्स, सॉरी एक्सपोर्ट ऑफ गुड इज लेस दॅन द इम्पोर्ट ऑफ गुड्स. हे हा क्वेश्चन जो आहे ही ऑप्शन जी आहे ही पूर्णपणे राईट आहे. ठीक आहे. कारण एक्सपोर्ट जो आहे तो नेहमी जेव्हा कमी असला पाहिजे इम्पोर्ट पेक्षा, तर त्या केसमध्ये डेफिसिट होतं. ठीक आहे. कारण तुमची क्रेडिट साईड जर जास्ती असली तर तुम्हाला फायदेशीर राहील, पण डेबिट साईड जर तुमची जास्ती असली ती नुकसान राहील. ठीक आहे. तर ऑप्शन सी काय आहे, एक्सपोर्ट ऑफ सर्व्हिसेस इज मोर दॅन द इम्पोर्ट ऑफ सर्व्हिसेस. तर ट्रेडमध्ये तर सर्व्हिसेस येत नाही आणि नंतर एक्सपोर्ट ऑफ सर्व्हिसेस इज लेस दॅन द इम्पोर्ट ऑफ सर्व्हिस, म्हणून सी आणि डी जे आहे हे पूर्णपणे एलिमिनेट होतील, कारण या सर्व्हिस बद्दल आणि जो ट्रेड डेफिसिट आहे तो गुड्स सोबतच डील करतो, म्हणून ऑप्शन बी इज द राईट आन्सर. ठीक आहे. आता हे बॅलन्स कसा, बॅलन्स ऑफ पेमेंट मध्ये तीन गोष्टी येतात, आताच सांगितलं. जसा बॅलन्स येतो, सरप्लस येतो आणि डेफिसिट येतो. तर बॅलन्स कधी राहील, जेव्हा डेबिट क्रेडिट बरोबर राहतील. एक्सपोर्ट इज इक्वल टू इम्पोर्ट, हे कॅश फ्लो आणि आउटफ्लो आणि इनफ्लो लिहिलंय, पण याला आपण एक्सपोर्ट आणि जो आउटफ्लो आहे तो आपल्याकडे एक्सपोर्ट आहे आणि जो इम्पोर्ट आहे त्याला आपण इनफ्लो म्हणतो. ठीक आहे. मग सरप्लस कधी राहील, की जेव्हा डेबिट जो आहे ते क्रेडिट पेक्षा कमी राहील आणि डेफिसिट जो राहील जेव्हा डेबिट साईड जी आहे ती क्रेडिट साईड पेक्षा जास्ती राहील तेव्हा आपल्याकडे डेफिसिट राहील. ठीक आहे. तर हे आपण लक्षात ठेवायच्या या गोष्टी, कारण इथून स्टेटमेंट वाईज क्वेश्चन बनवू शकतो. ठीक आहे. तर यात आपण या चार्टचा स्क्रीनशॉट घ्या आणि याला पाठ करून घ्या, कारण अगदी छोटीशी गोष्ट आहे, पण कन्फ्यूज नाही व्हायचे. खास करून या खालचे दोन आहे सरप्लस आणि डेफिसिट. सरप्लस मध्ये नेहमी लक्षात ठेवायचं जेव्हा डेबिट जास्ती आहे तर डी फॉर डेबिट आणि डी फॉर डेफिसिट. जर जेव्हा डेबिट जास्ती आहे तेव्हा आपल्याकडे डेफिसिट होईल आणि जेव्हा डेबिट कमी आहे तेव्हा आपल्याकडे सरप्लस होईल. क्वेश्चन 6 पाहू आपण. An Indian real estate company received rent from the Google in New York. This transaction would be recorded on dash side of the account. हा क्वेश्चन परत समजतो तुम्हाला. An Indian real estate company received rent from the Google in New York. This transaction would be recorded on dash side of the dash account. आय होप तुम्हाला समजलं असेल. तर याच्यात काय म्हटलंय यांनी, की जो
इंडियन रिअल इस्टेट कंपनी आहे, त्याला काय मिळालं, रेंट मिळाला. कुठून रेंट मिळाला? गुगलकडनं रेंट मिळाला. इन न्यूयॉर्क मध्ये असतं, न्यूयॉर्कमध्ये जे गुगल आहे तिथून त्याला रेंट मिळतो. तर या ट्रान्झॅक्शनला आपण कसं रेकॉर्ड कराल हे त्यांनी विचारलंय. तर कोणत्या साईडला रेकॉर्ड कराल आणि कोणत्या अकाउंटमध्ये रेकॉर्ड कराल हे आपल्याला सांगायचं. आपण जर 12वी डबल एंट्री सिस्टम बद्दल माहिती असेल आपल्याला, तर याला आपण इझिली आन्सर काढू शकतो. आय होप आपल्याला जमला असेल. तर हा जो येईल आन्सर, हा आपल्या स्लाइड चेंज होते. हे जे आहे करंट रेंट कोणची टाईपची ट्रान्झॅक्शन आहे, रेंट जी आहे ती करंट टाईपची ट्रान्झॅक्शन आहे. कारण याच्यात एक ठराविक अमाऊंटच बसलेला असतो, तो अमाऊंट खूप जास्ती नसतो, कारण रेंट खूप जास्ती प्रमाणात घेतला जात नाही. ती गोष्ट वेगळी आहे की तुम्ही एखादी जमीन रेंटवर घेतली तर त्याचा रेंट लीज जे राहील तो तुम्हाला खूप जास्ती पे करावा लागेल. पण याच्यात जे आहे इथे तुम्हाला खूप जास्ती द्यायची गरज नाही. तर जो करंट आहे, आता या अशा क्वेश्चन मध्ये आपल्याला कन्फ्युजन होतं, तर यांना बनवायचं कसं हे मी सांगतो. तर करंट जे आहे, अरे यार हा पेन ड्राईव्ह, सॉरी एक मिनिट, पेन टॅब. आता इथे आपल्याला कॅपिटल दिसतं, हे गेलं. इथेही आपल्याला कॅपिटल दिसतं, हेही गेलं. आणि इथे डेबिट दिसतं, हेही गेलं. असं तिन्ही एलिमिनेट केले तर तुमचा करेक्ट आन्सर निघतो क्रेडिट साइड ऑफ द करंट अकाउंट. ठीक आहे. तर हा आपण लक्षात ठेवायचं की जो रेंट असतो तो जेव्हा दुसरी कंपनी पे करते त्याला, तेव्हा आपल्याकडे इन्कम आहे ना ते, तर आपण त्याला कुठे करू, क्रेडिट साइडला रेकॉर्ड करू, कुठे करंट अकाउंट मध्ये रेकॉर्ड करू. ठीक आहे. आय होप तुम्हाला समजले असेल. आजचा बॅलन्स ऑफ पेमेंटशी रिलेटेड कन्सेप्ट आपल्याला समजण्याचा पूर्ण प्रयत्न केलाय. आय होप तुम्हाला कन्सेप्ट समजला असेल. तर आजच्या व्हिडिओ तितक्याच होतं. पुन्हा भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. थँक्यू.